मारुती चौक ते नगर परिषद मोहोळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हा बैलगाडी, ट्रॅक्टर, रिक्षा हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघालेला असताना या सरकारने पोलीस प्रशासनाला पुढे करून या ठिकाणी हा मोर्चा इथं अडवलेला आहे। बैठकीची वेळ निश्चित करून द्या। तुम्हाला आम्ही म्हणत नाही की तुमच्या हातातच नाही तहसील कार्यालय रद्द करायचं, तहसील कार्यालय रद्द करायचं मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे। तर मुख्यमंत्र्यांबरोबरची जी बैठक आहे ती बैठक पहिले लागली पाहिजे ना। आता तुम्ही बैठक लावत असताना जी कलेक्टर साहेबांवर बैठक जी लावायची त्याच्यामध्ये तालुका बचाव संघर्ष समितीचे आमचे जे आम्ही नावं देऊ ते खासदार पदाधिकारी, त्याचबरोबर तुम्ही स्वतः जिल्हाधिकारी, तहसीलदार, आरडीसी, पोलीस अधीक्षक, डीवायएसपी आणि मोजपी आहे असं सगळे एकत्रित असावेत। आम्हाला अधिकृत बैठकीचं पत्र काढून द्या। कलेक्टर साहेबांच्या बैठकीचं पत्र काढून द्या आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी त्या बैठकीच्या माध्यमातून त्यांना आत्ताच सांगू द्यावा की त्या बैठकीतून आम्हाला काय रिझल्ट पाहिजे। आम्हाला मुख्यमंत्र्यांबरोबरची या विषयाच्या संदर्भात जी ठरलेली बैठक आहे, ज्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे, ती लावून फक्त द्या आम्हाला। आणि मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीनं मागील 1.5 महिन्यापासून वेगवेगळे प्रकारचे या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले आहे। उपोषण असेल, मोर्चा असेल, मशाल मोर्चा असेल किंवा या ठिकाणी आता धरणे आंदोलन गेल्या 1.5 महिन्यापासून या ठिकाणी मोहोळ शहर, मोहोळ तालुका वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी आंदोलन करत असताना प्रशासन मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली दिसत नाही। त्यामुळं हा लॉंग मार्च बैलगाड्या असतील, ट्रॅक्टर असतील, रिक्षा असतील, बाकी इतर 4 व्हीलर गाड्या असतील, मुंबईच्या दिशेनं मंत्रालयावर या ठिकाणी चाललेला आहे। याची दखल घेऊन तातडीनं आमदार अप्पर तहसील कार्यालयाला स्थगिती दिली पाहिजे आणि पुन्हा फेर सर्वे केला पाहिजे। तर या ठिकाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी पुढे येईल। नाहीतर मोहोळ तालुक्यातल्या 43 गावांना एका पिढीला नाही तर 7 पिढीला हा त्रास भोगावा लागेल। म्हणून आत्ताच खऱ्या अर्थानं प्रशासनाने याची दखल घेऊन आमदार अप्परला या ठिकाणी स्थगिती दिली पाहिजे। उमेश पाटील जिल्हा परिषदचे सदस्य झाले, वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या तालुक्यात निर्माण झाले आणि प्रत्येकाच्या समस्या त्या ठिकाणी सोडवण्याचं काम उमेश दादा असतील, मानाजी बापू असतील, वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हायला लागलं आणि अनगरची गर्दी कमी झाली। आता अनगरची गर्दी कमी झाल्यावर गर्दी कशी वाढवायची? त्यामुळे इथलं रजिस्टर ऑफिस नेलं, रजिस्टर ऑफिस नेऊन देखील त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची गर्दी होईना, कोण त्या ठिकाणी खरेदी विक्रीचा व्यवहार करायला त्या ठिकाणी जायना। म्हणून ह्याने त्या ठिकाणी शक्कल लढवली, प्रस्ताव 12 दिवसामध्ये तयार केला आणि हा प्रस्ताव कसा मंजूर झाला तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे। दिलीप गायकवाड यांनी त्या ठिकाणी आपला निबंध या ठिकाणी सांगितला। अनगर या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारचा प्रस्ताव दिलेला, चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव देऊन या ठिकाणी शासनाची देखील दिशाभूल केलेली आहे। तिथल्या अधिकाऱ्यावर देखील ज्यांनी प्रस्ताव पाठवला त्या हरामखोर अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आजच्या या लॉंग मार्चच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं करत आहे।